Hello everyone and welcome to the Pharmacist. Today we will continue with our last point, that is non-sterile manufacturing of our chapter, that is manufacturing. So what is non-sterile manufacturing? The manufacturing of product that does not require sterilization is called as non-sterile manufacturing. ज्या गोष्टींच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये स्टरलायझेशनची जास्त गरज नसते असे जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स आहेत ते सर्व या कॅटेगरीमध्ये येतात. सो वन एक्झाम्पल इज टॅबलेट. टॅबलेटचं मॅन्युफॅक्चरिंग करताना स्टरलायझेशनची जास्त गरज नसते, कारण स्टरलायझेशन आपण पॅरेंटल प्रिपरेशनसाठी करतो. टॅबलेट हे कसं आहे, ओरली गिवन, सो त्याच्या स्टरलायझेशनची गरज नाही आहे. रिक्वायरमेंट्स फॉर द टॅबलेट्स आर, आता टॅबलेटच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कोणकोणते इक्विपमेंट्स रिक्वायर्ड आहेत. फॉर इफेक्टिव्ह ऑपरेशन्स द टॅबलेट प्रोडक्शन डिपार्टमेंट शॅल बी डिवायडेड इंटू 4 डिस्टिंक्ट अँड सेपरेट सेक्शन्स ॲज फॉलोज. आता टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा बरेच सेक्शन आहेत, सो प्रत्येक सेक्शन वाईज त्याचे इक्विपमेंट्स डिफर करणार आहेत. सो फर्स्ट इज मिक्सिंग, ग्रॅन्युलेशन अँड ड्राईंग सेक्शन. तिथे एपीआय आणि जे काही एक्सेपियंट्स आहेत त्यांचं मिक्सिंग, त्यांचं ग्रॅन्युलेशन अँड ड्राईंग होतं. सो तिथे कोणकोणते इक्विपमेंट्स यूज होतात. पहिला आहे डिसइंटिग्रेटर अँड शिफ्टर, सेकंड इज पावडर मिक्सर, थर्ड इज मास मिक्सर और प्लॅनेटरी मिक्सर और रॅपिड मिक्सर ग्रॅन्युलेटर, फोर्थ इज ग्रॅन्युलेटर. त्यामध्ये काय होणार आहेत, आपले जे काही पावडर आहे त्याचं ग्रॅन्युल्स फॉर्मेशन होणार आहे. फिफ्थ काय, थर्मोस्टॅटिकली कंट्रोल्ड हॉट एअर ओव्हन विथ ट्रेज, प्रिफरेबली माउंटेड ऑन अ ट्रॉली और फ्लुइड बेड ड्रायर. इथे काय होणार आहे, जे आपण ग्रॅन्युल्स प्रिपेअर्ड केले ते ड्राय करणार आहोत आपण ते बाय युझिंग थर्मोस्टॅटिकली कंट्रोल्ड हॉट एअर ओव्हन. हॉट एअर ओव्हनमध्ये ते ड्राय करणार आहोत. सिक्स्थ इज वेइंग मशीन्स, तिथे जेवढ्या क्वांटिटीचं आपल्याला टॅबलेट बनवायचं आहे ते आपण वे करणार आहोत. सेकंड इज टॅबलेट कंप्रेशन सेक्शन. आता आपण काय केलंय, मिक्स केलेलं आहे आपले एपीआय, त्याच्यानंतर एक्सेपियंट्स मिक्स केलेले आहेत, त्याच्यानंतर ग्रॅन्युल्स फॉर्मेशन केलेले आहे, त्याच्यानंतर ते ड्राय केलेले आहेत. आता पुढचं काय, टॅबलेट कंप्रेशन. आता इथे कोणकोणते इक्विपमेंट्स आहेत ते बघा. पहिला आहे टॅबलेट कंप्रेशन मशीन. इट इज अ सिंगल और मल्टी पंच और रोटरी. सेकंड इज पंच अँड डाईज स्टोरेज कॅबिनेट्स. आता मशीनमध्ये लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत सो ते स्टोअर करण्यासाठी सेपरेट कॅबिनेट. थर्ड इज टॅबलेट डी डस्टर, टॅबलेटवरती जे काही पार्टिकल्स वरती राहणार आहेत सो ते रिमूव्ह करण्यासाठी. फोर्थ इज टॅबलेट इन्स्पेक्शन युनिट और बेल्ट, टॅबलेटची क्वालिटी चेक करण्यासाठी एक स्पेशल युनिट. डिझॉल्युशन टेस्ट ॲपॅरेटस, त्याचा जो डिझॉल्युशन रेट आहे टॅबलेटचा तो चेक करण्यासाठी. सिक्स्थ इज इन प्रोसेस टेस्टिंग इक्विपमेंट लाईक सिंगल पॅन इलेक्ट्रॉनिक बॅलन्स, हार्डनेस टेस्टर, फ्रायबिलिटी अँड डिसइंटिग्रेशन टेस्ट ॲपॅरेटस. हे काय त्याच्या क्वालिटेटिव्ह टेस्ट आहेत, सो तिथे जे काही इक्विपमेंट्स लागणार ते इथे येतील. सेवन्थ इज एअर कंडिशनिंग अँड डिह्युमिडिफिकेशन अरेंजमेंट वेर एव्हर नेसेसरी. आता ज्या ठिकाणी कंप्रेशन टेस्ट होते सो तो जो एरिया आहे तो कसा असला पाहिजे, फ्री फ्रॉम ह्युमिडिटी. सो एअर कंडिशनिंग और डिह्युमिडिफिकेशन अरेंजमेंट तिथे असली पाहिजे. थर्ड एरिया इज पॅकेजिंग सेक्शन, जिथे आपण तयार केलेले टॅबलेट्स आहेत पॅक होणार आहेत. स्ट्रिप और ब्लिस्टर मशीन वेर एव्हर रिक्वायर्ड, जिथे स्ट्रिप आणि ब्लिस्टर मशीन टॅबलेट पॅक करण्यासाठी सो ती असली पाहिजे. फर्स्ट इज स्ट्रिप ब्लिस्टर पॅकेजिंग मशीन. सेकंड इज लीक टेस्ट ॲपॅरेटस और व्हॅक्यूम सिस्टीम. यामध्ये कसं असलं पाहिजे, जे आपण टॅबलेट पॅक करणार आहोत स्ट्रिपमध्ये तर त्यामध्ये कोणतेही लिकेज नसलं पाहिजे, सो त्यासाठी लीक टेस्ट ॲपॅरेटस वापरणार आहोत. थर्ड आहे टॅबलेट काउंटर्स, जे आपण स्ट्रिप गोळा केलेले तर ते काउंट करण्यासाठी एक टॅबलेट काउंटर लागेल. फोर्थ एअर कंडिशनिंग अँड डिह्युमिडिफिकेशन अरेंजमेंट, तिथे सुद्धा एअर कंडिशनिंग आणि डिह्युमिडिफिकेशन अरेंजमेंट असली पाहिजे. फोर्थ इज कोटिंग सेक्शन. टॅबलेट प्रिपेअर करताना टॅबलेटवरती कोटिंग चढवताना तिथे कोणकोणते इक्विपमेंट्स गरजेचे आहेत. पहिला आहे जॅकेटेड केटल, स्टीम, गॅस और इलेक्ट्रिकली हिटेड फॉर प्रिपेअरिंग कोटिंग सस्पेन्शन. ते कोटिंग सस्पेन्शन तयार करण्यासाठी जॅकेटेड केटल लागेल. सेकंड इज कोटिंग पॅन, मोस्टली ऑफ स्टेनलेस स्टील, ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण कोट करणार आहोत टॅबलेटला तो ते काय असणार आहे, कोटिंग पॅन. थर्ड आहे पॉलिशिंग पॅन, जिथे टॅबलेटला पॉलिश करायचं आहे ते इन्स्ट्रुमेंट. फोर्थ
एक्झॉस्ट सिस्टीम इन्क्लुडिंग व्हॅक्यूम डस्ट कलेक्टर. आता कोटिंग करत असताना किंवा पॉलिशिंग करत असताना काही ग्रॅन्युल्स एअर्समध्ये राहतात. सो एक एक्झॉस्ट सिस्टीम असली पाहिजे जी हे सर्व एअर बाहेर टाकेल. फिफ्थ, एअर कंडिशनिंग अँड डिह्युमिडिफिकेशन अरेंजमेंट. अँड लास्ट इज वेइंग बॅलन्स. त्याच्यानंतर पुन्हा वेइंग बॅलन्स येईल. आपण जेवढे टॅबलेट आधी यूज केलेले आहेत त्याचं वेग आणि अँड आफ्टर पॉलिशिंग अँड कोटिंग जे काही टॅबलेटचं वेट असेल ते मोजण्यासाठी एक वेइंग बॅलन्स लागेल. सो सेकंड इज सिरप. सिरपचं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बघा, जनरल प्रोसेस फॉर द प्रोडक्शन ऑफ सिरप. मोस्टली हॉट प्रोसेस इज यूज. दिस इज जनरल मेथड फॉर द प्रोडक्शन ऑफ सिरप वेन द API इज नायदर वॉलटाईल नॉट हीट सेन्सिटिव्ह. जर API वॉलटाईल नसेल किंवा तो हीट सेन्सिटिव्ह नसेल तेव्हाच आपण हॉट प्रोसेस यूज करणार आहोत फॉर द प्रिपरेशन ऑफ सिरप. सुटेबल अमाऊंट ऑफ सुक्रोज इज वे इन टेअर्ड पॅन. एक आपलं ठराविक प्रमाण असणार आहे IP ते आपल्याला यूज करायचं आहे आणि ते वे करायचं आहे आणि त्यानुसार सुक्रोज वे करायचं आहे. देन प्युरिफाईड वॉटर इज ॲडेड अँड हिटेड ऑन अ वॉटर बाथ टिल अ सोल्युशन इज ऑब्टेन. त्याच्यानंतर आपल्याला सुटेबल अमाऊंट ऑफ वॉटर त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि नंतर वॉटर बाथवरती हीट करायचं आहे. प्रोडक्ट इज स्ट्रेन अँड इनफ बॉइलिंग प्युरिफाईड वॉटर इज ॲडेड. त्याच्यानंतर जे आपल्याला सोल्युशन मिळेल ते स्ट्रेन करायचं म्हणजे फिल्टर करायचं आहे अँड लास्टली सुटेबल अमाऊंट ऑफ बॉइलिंग प्युरिफाईड वॉटर ॲड करायचं आहे जोपर्यंत आपल्याला डिझायर्ड वेट और डिझायर्ड व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मिळत नाही तोपर्यंत. एक्झाम्पल कोणकोणते आहेत मग? सिरप IP, सिरप ऑफ टोलू IP. हे युजली वापरणारे सिरप या प्रोसेसनी बनवले जातात. अजून कोणकोणते मेथड आहेत प्रिपरेशन ऑफ सिरपमध्ये? सो फर्स्ट इज पर्कोलेशन. पर्कोलेशनमध्ये काय की फिल्टर केलं जातं बाय पासिंग लिक्विड सोल्युशन फ्रॉम द पोरस मेम्ब्रेन आणि ही कोल्ड प्रोसेस आहे. सेकंड आहे ॲजिटेशन. ॲजिटेशन म्हणजे काय? बाय मिक्सिंग द API विथ द सॉल्वंट बट विदाउट द हीट. अँड लास्ट थर्ड इज ॲडिशन ऑफ मेडिकेटिंग लिक्विड टू सिरप. जर आपण मेडिकेशनसाठी यूज करणार आहोत सिरप सो त्यावेळी मेडिकेटिंग लिक्विड जे असेल API असेल आपला तो आपल्याला सिरपमध्ये ॲड करायचा आहे अँड देन सिरप प्रिपेअर करायचं. सो हा होता आपला लास्ट पॉईंट दॅट इज नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग. सो इथे आपला चॅप्टर संपलेला आहे. सो थँक्यू. वी विल स्टार्ट नेक्स्ट चॅप्टर इन द नेक्स्ट लेक्चर.